भाजपचे मंत्री सभागृहामध्ये गैरहजर आहेत आणि त्यावरून रवींद्र चव्हाणांकडून या गैरहजेरीवर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि रवींद्र चव्हाण आज मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेणार असल्याचं कळतंय। गैरहजर मंत्री आणि आमदारांवर त्यामुळे कारवाईबाबत या बैठकीमध्ये काही चर्चा होतीये का याकडे आता आपलं लक्ष असणार आहे। महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातली। खरं तर अधिवेशन सुरू होण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांची मंत्र्यांची एक बैठक घेतलेली होती आणि अधिवेशनाच्या दरम्यान मंत्र्यांची सभागृहामध्ये हजेरी ही आवश्यक असल्याचं सांगितलेलं होतं। मात्र तरी देखील मंत्री सभागृहामध्ये गैरहजर असतात। त्यांच्या विभागाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा उत्तर देण्यासाठी ते अनुपस्थित असतात आणि याकडे विरोधकांनी सुद्धा लक्ष वेधलेलं होतं आणि याचवरून आज रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। आणि याबाबत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। ओम, खरं तर अधिवेशनाच्या आधी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना तंबी दिलेली होती, तरी देखील हे आदेश पाळले जात नाहीत असं लक्षात येतंय आणि त्यामुळेच रवींद्र चव्हाण आज भेट घेणार आहेत मुख्यमंत्र्यांची असं कळतंय। निश्चितच अनुपमा, खरं तर पक्षाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब म्हणावी लागेल की पक्षाने आदेश देऊनही आणि मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडून सूचना जाऊनही आमदार आणि मंत्र्यांकडून जर अशा पद्धतीनं अनुपस्थिती लावली जात असेल तर निश्चितच हा गंभीर विषय आहे। ही सगळी बाब लक्षात घेता प्रदेशाध्यक्षांकडून या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची आज ते भेट देखील घेणार आहेत आणि सातत्यानं सूचना देऊन निर्देश देऊनही अनुपस्थित राहणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांवरती काही कठोर कारवाई करण्यात येऊ शकते का किंवा या संदर्भात चाचपणी जी आहे ती आता मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत होणार आहे। आपण पाहतो की सातत्यानं विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासंदर्भात भाजपकडनं आमदार आणि मंत्र्यांची शिबिरं घेतली जातात, त्यांना मार्गदर्शन केलं जातं, परंतु इतकं असून सुद्धा सतत 2 अधिवेशनामध्ये आमदार आणि मंत्र्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरतोय। याच अनुषंगानं आता प्रदेशाध्यक्षांकडनं या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली असून आजच्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष गैरहजर राहणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांवरती नेमकी काय कारवाई करतात की एक शेवटचा इशारा देऊन या सगळ्यांना अभय दिले जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय। खरंय ओम, जरूर या बैठकीवर या घडामोडीवर लक्ष ठेवून वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर मंत्र्यांची सभागृहातली गैरहजेरी आणि अधिवेशन काळामध्ये विशेषतः जेव्हा प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात त्यावेळी ही अनुपस्थिती निश्चितच अत्यंत गंभीर असा हा प्रश्न आहे। विरोधकांनी सुद्धा याकडे अनेकदा लक्ष वेधलेलं आहे। यावरून सभागृहामध्ये खडाजंगी झाल्याचं सुद्धा आपल्याला गेल्या काही दिवसांमधल्या कामकाजाच्या वेळी पाहायला मिळालेले, तरी देखील मंत्री गैरहजर राहत आहेत। त्यामुळे आता मंत्र्यांवर आमदारांवर एक प्रकारे नाराजी व्यक्त होतीये आणि भाजपचे मंत्री सभागृहामध्ये गैरहजर का या प्रश्नावरून आता रवींद्र चव्हाण यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत आज मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार असल्याचं कळतंय। काही वेळामध्ये ही भेट होईल, त्यामुळे अशा या अनुपस्थित गैरहजर मंत्र्यांवर त्यांच्या अनुपस्थितीबाबत काय नेमकी कारवाई होणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आता या संदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे।